गेले 2 दिवस बघत आल्यात की रायगड जिल्ह्याला पावसाने मोठ्या प्रमाणात झोडपलेला आहे। संपूर्ण रायगड जिल्हा हा जलमय झालेला आहे। त्यातलाच रोहा एक भाग आहे ज्याला 2 दिवस पावसाने पूर्णपणे झोडलेला आहे। पण माझं नगरपालिका प्रशासन असतील, माझे सर्व नगरसेवक असतील, सभापती असतील, हे रात्रंदिवस मेहनत करून लोकांना मदत करत आहेत। आज आपण काल बघितलं तर काल 4 वाजेपर्यंत कुठेही पाणी नव्हता, पण 4 नंतर अचानक पाणी वाढला आणि सगळीकडे तो पाणी रोह्यामध्ये गेला। प्रामुख्याने जो भाग असतो पाण्याखाली तो आष्टमचा भाग असतो, तो मोल्ला असेल, मराठा आळी असेल। पण मला यावेळी सांगायला हे वाटतोय का यावेळी म्हणजे अष्टमीमध्ये जास्त पाण्याचा प्रवाह वाढत गेला। याच्यामध्ये आमच्या दमखाडी भागामध्ये पण पाण्याचा प्रवाह वाढत गेला, पण नगरपालिका प्रशासन कुठेही कमी पडलं नाही। आम्ही जसा पाणी वाढत गेला तसं आम्ही त्वरित आमचे लाडके नेते आदरणीय तटकरे साहेबांशी संपर्क साधला। आमच्या मंत्री महोदया आदिती तटकरे यांनी दुपारी रोहे शहराला भेट दिली। त्याच्यानंतर अनिकेत भाई तटकरे आज जे आता आमदार झालेले आहेत त्यांनी आमच्यासाठी आमचा संपर्क सतत त्यांच्याशी सुरू होता आणि सांगायला अभिमान वाटतोय का त्यांनी त्वरित आम्हाला 3 बोट इथे अवेलेबल करून दिला आणि त्या ज्या रेस्क्यू बोट आम्हाला दिल्या त्याच्या मदतीने आम्ही सगळं टीम आमची रोहा नगरपालिकेचे सर्व कर्मचारी आज 24 तास इथं राबतात। याच्यामध्ये आमचे सर्व नगरसेवक असतील, त्या बोटीच्या साह्याने आम्ही सर्वांना मदत कार्य सुरू करू शकलो। याच्यामध्ये रात्रंदिवस आम्ही इथे मेहनत करतोय। रात्री 8 वाजल्यापासून ते आज सकाळी 6 वाजल्यापासून हे करतोय। पोलीस प्रशासनाचा पण मी आभार मानतो का त्यांनी खूप मदत केली। याच्यामध्ये सांगायला हे वाटतंय का आम्हाला आमच्या नेत्यांनी आदेश दिला का बाबा कुणाला उपाशी ठेवू नका। जिथे जिथे लोकांच्या घरात पाणी सुटलं, जिथे जिथे जेवणाची कुठे व्यवस्था होईल नाही, तसे आम्हाला तटकरे साहेबांनी आदेश दिले का त्यांना प्रत्येकानं जेवण पोचलं पाहिजे। आमच्या सर्व नगरसेवक असतील, मग आमचे राजू जैन असतील, आमचे महेश कोलटकर असतील, आमचे समाधान शिंदे असतील, आमचे अरबाज मनेर असतील, आमचे सर्व नगरसेवक असतील, त्यांनी त्वरित स्वप्नील धनावडे असतील, आमची त्वरित जेवणाची सोय केली आणि प्रत्येकाच्या घरी बोट मार्फत त्यांना जेवण देण्यात आले। सुमारे 1300 पाकिटांचं वितरण ह्याच्यामध्ये दिला। हे काय फार मोठी गोष्ट नाही, पण नगरपालिका आपलं कर्तव्य जाणते आणि नगरपालिकेने हे काम चांगल्या रीतीने केलं एवढं मी सांगतो। आपल्या सर्वांचा आभार मानतो। आताही पाण्याची पातळी थोडी कमी झालेली आहे, पण पाणी कधी रात्रीचा वाढेल सांगू शकत नाही। मी रोहेकरांना एक आवाहन करतो का कुणी बाहेर पडू नये। जर अगदी अर्जंट काम असेल तरच आपण बाहेर पडा। रोहा नगरपालिकेला सहकार्य करा। मी खरे आभार मानतो सिओनचे पण इथे एडके साहेबांचे, त्यांनी रात्रंदिवस इथं त्यांचा कर्मचारी वर्ग आणि ह्याच्यामध्ये तिथे हे केलं त्याच्यामध्ये। आणि एक विशेष आभार ते रेस्क्यू टीम त्यांनी जी काय आहे आमच्या ह्याच्यामध्ये सगळ्या यांच्यामध्ये अगदी बिचारे 48 तास, मी तर म्हणतो 24 तास नाही, पण पावसाच्या 2 दिवस अगोदर पण त्यांनी ते रेस्क्यू टीम इथं यांच्यासारखी ते प्रथमेश वगैरे त्यांची सगळी टीम असतील त्यांच्यातर्फे सर्वांचा मी आभार मानतो। नक्की आपण सर्व रोहेकर आपण एकजूट दाखवतो। मला राजकारण वेगळा असतो, पण जेव्हा कुठं संकट येतो तेव्हा रोहेकर सर्व पक्ष मिळून एकत्र येतो आणि ह्या सर्व ह्याला आपण एकजुटीने सामना करतो एवढंच मी सांगतो।